राजीनामा, पंतप्रधानांनी राजीनामा माफी मागावी आणि ज्या विद्यार्थ्यावर गुन्हे दाखल झाले ते सगळे आरोप मागे घ्यावेत. अभद्र व्यवहार करणाऱ्या तरुणींशी ज्या पोलिसांनी केले असतील त्यांच्यावर गुन्हे दाखल करून त्यांच्यावर कारवाई करावी. अशा प्रकारच्या 5 गोष्टी आम्ही ठेवलेल्या आहेत. 5 विषय, 5 प्रश्न आमचे आहेत. त्यावर सरकारची सकारात्मक भूमिका असेल तर नक्कीच त्यावर काही तोडगा निघेल आणि आमचे हायकमांड तोडगा काढू शकतील, राहुलजी तोडगा काढू शकतील असं मला वाटतं. राहिला विषय, वांगचुक यांनी 27व्या दिवशी आपला 27 दिवशी उपोषण मागे घेतलं. एखाद्या उपोषणकर्त्याला 27 दिवस वाट पाहावी लागते, हेच सरकारचं अपयश आहे. ही सरकारची आंदोलनाप्रती असलेली ज्यांची मानसिकता आहे ती दिसून आली आहे की आम्ही लोकशाहीला आणि लोकशाही मार्गाने आंदोलनकर्त्यांना महत्त्व देत नाही. तुम्ही मेलात काय, वाचलात काय, तुमचं बरं काही झालं तरी चालेल, वाईट झालं तरी चालेल, पण आम्हाला त्याच्याशी काही देणं घेणं नाही. अशा प्रकारची मगरुरीची भूमिका केंद्र सरकारची होती, मस्तीची भूमिका होती. हे आता दिसून आलेलं आहे. 27 दिवस एखाद्या व्यक्तीला आंदोलन करावं लागतं, यातूनच सरकारच्या विकृत मानसिकतेचं लक्षण दिसतंय. हुकुमशाही मानसिकतेचं लक्षण आहे. राहिला विषय महिलांच्या संदर्भात, तरुणीच्या जो भद्र व्यवहार केला गेला, त्यांचा विनयभंग केल्याच्या घटना घडल्या. म्हणजे आता रक्षक आणि भरोशावर आपण सर्व पोलिसांना दोष देत नाही, पण हे जे काही विकृती पोलीस विभागामध्ये आता निर्माण झालेली आहे, ही काही पोलीस विभागातील असलेली कीड आहे, ही स्वच्छ करण्याची आवश्यकता नक्कीच आहे. तुम्ही सत्तेचा उपयोग किंवा त्या पदाचा उपयोग आंदोलन उग्र रूप घेतय की नाही घेत, आंदोलन शांततेने चाललंय की नाही चाललंय, त्या पद्धतीनं त्या आंदोलनाला हाताळण्यासाठी पोलिसांची भूमिका आवश्यक. परंतु पोलिसांनी महिलावर ज्या पद्धतीने अत्याचार केला, दिल्लीत आपण पाहिलंय, मुंबईत अत्याचार झाल्याचं आम्ही विनयभंग झाल्याची घटना घडली आणि एका पोलिसांनी तर चक्क सांगितलं की तुझ्या परत पुन्हा तू आंदोलनात येशील तर 50 ग्रॅमची ड्रग्सची पुडी टाकू आणि तुला लटकवू. ह्याचा अर्थ स्पष्ट आहे की पोलिसांकडे ड्रग्स आहेत आणि सरकारच्या इशाऱ्यावर वाटेल त्याला 50 ग्रॅमची पुडी टाकून अडकवू शकतात. हे आता महाराष्ट्रामध्ये स्पष्ट झालेलं आहे की जर एखाद्याचा बळी घ्यायचा असेल, एखाद्याला अडकवायचं असेल, एखाद्याला कुठ्या कोण्यात त्याला दाबायचं असेल तर पोलिसांच्याकडे ड्रग्स आहे. ते ड्रग्स आणतात, ते टाकतात आणि त्याला अडकवतात. हे अडकवू शकतात महाराष्ट्र पोलीस. त्यांनी तर हा मला वाटतं की ही धमकी देऊन महाराष्ट्र पोलिसांच्या खऱ्या रूपाला पुढे आणलं की काय, अशी सुद्धा भीती आम्हाला वाटायला लागली आहे. मुळात प्रश्न असा आहे की ही काही मंडळी आहेत, ही पोलीस डिपार्टमेंट सांगितलं की चांगले मंडळी पोलीस मध्ये आहेत, चांगले अधिकारी आहेत, परंतु या सगळ्यावर धाक पाहिजेत. त्या गृह विभागाचा आता धाक कमी झाला काय, म्हणून पोलीस अशा सुसाट वागतायत, बेजबाबदार वागतायत. आणि या संदर्भात काँग्रेसची स्पष्ट भूमिका आहे. जो हे प्रकार केला असेल त्यांनी त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे, त्याचं निलंबन झालं पाहिजे. महिलावर जर विनयभंग केला असेल त्याच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे. आणि तोपर्यंत मला वाटतं आम्ही शांत बसणार नाही आणि महाराष्ट्रातील तरुणही आता शांत बसण्याच्या मानसिकतेत नाही. भाऊ, सिव्हिल ड्रेस मध्ये पोलीस ज्या पद्धतीनं आले, दिल्लीमध्ये यापूर्वी सिव्हिल ड्रेस मध्ये पोलीस आले होते, महाराष्ट्रात सुद्धा सिव्हिल ड्रेस मध्ये पोलीस होते आणि नागपूरमध्ये पोलिसांनी परवानगीशिवाय कोणतेही आंदोलन करता येणार नाही, कुठलेही मोर्चा किंवा निदर्शन करता येणार नाही असं निवेदन केलं जनतेला.
नाही नाही, कोण काय निवेदन करू देत, उद्रेक आता तरुणांचा का झाला याच्या मुळाशी जाण्याची आवश्यकता आहे. या देशामध्ये बेरोजगारी ज्या पद्धतीनं वाढली, राज्यातील किंवा देशातील तरुणांना स्वतःचं भविष्य सेक्युर्ड वाटत नाही, सुरक्षित वाटत नाही, आणि त्यांना कुठल्याही परीक्षेला तयारी करून मेहनत करून सुद्धा या सरकारच्या शिक्षण प्रणालीवर त्यांचा विश्वास राहिलेला नाही. जे सरकार इतक्यांदा पेपर फुटून सुद्धा एका मंत्र्यावर कारवाई करू शकत नाही, म्हणजेच या सरकारचा समर्थन, मुकस समर्थन या सगळ्या पेपरफुटीच्या प्रकरणाला आहे. आणि सरकारचे घडवून आणते, सरकार पुरस्कृतच पेपर फुटतायत असा त्याचा अर्थ तरुणांनी लावलेला आहे, आणि ते खरं आहे. आणि त्यामुळंच आज तरुणांना तुम्ही कितीही म्हणा की तुम्ही परवानगीशिवाय आंदोलन करू नका, पण या देशातील तरुणांच्या भावना आता भडकल्या आहेत. ते राजीनामा झाल्याशिवाय शांत होतील असं मला वाटत नाही. एमबीबीएस ची पदवी घेणाऱ्या डॉक्टरांना 1 वर्ष सामाजिक दायित्व म्हणून जी सेवा देणं बंधनकारक होतं, ते आता तो नियम शासनाने रद्द केलेला आहे. आता आम्ही केला होता, आम्ही तर 2 वर्षाचा केला होता. एखादा एमबीबीएस मुलावर जो खर्च होतो, सरकार म्हणून खर्च केलं जातं, ते काय प्रायव्हेट कॉलेजमध्ये जातील, त्यांची फीस काय ते वेगळी, पण शासनाला तो खर्च करावा लागतो. त्यातून त्यांनी 2 वर्ष सरकारी रुग्णालयामध्ये, ग्रामीण रुग्णालयामध्ये, प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये 2 वर्ष सेवा द्यावी असं आम्ही काढलं होतं. या सरकारने काही पैसे घेऊन 5 लाख रुपये डिपॉझिट घेऊन 1 वर्षावर आणलं. आता तो 1 वर्षाचाही बॉन्ड जर संपवून टाकत असतील तर ग्रामीण भागामध्ये डॉक्टर मिळणार नाही. कारण जे पोरं मेडिकलचा डिग्री घेतात त्यांना शहरामध्ये जिथे व्यवसाय मिळतो त्याच भागाकडे त्यांचा मोठ्या प्रमाणात ओढा असतो. मग उद्या PSCला, PHRHला, रुरल हॉस्पिटलला, प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये कोण डॉक्टर मिळतील? म्हणजे तिथली सेवा रामभरोसे असणार आहे का? याचा पुनर्विचार सरकारने केला पाहिजे. आम्ही सरकारकडे तशा प्रकारची मागणी करू. मुंबईमध्ये जो प्रकार ड्रगचा पुढे आला की पुढे टाकून अशाच प्रकारे प्रकार नागपूर कारागृहामध्ये पण पाहायला मिळाला की एका अधिकाऱ्याकडेच ड्रग्स पुरवठा सापडायला मिळाला. यापूर्वी माझी खूप चर्चा महाराष्ट्राच्या अतिरिक्त सचिव गृह विभागाच्या त्यांच्याबरोबर झालेली, रस्तोगी मॅडम बरोबर, महाराष्ट्राचे जेलचे प्रमुख जे आहेत त्यांच्याबरोबर या संदर्भात चर्चा झाली. ती पुढची खूप प्रश्न आहेत, अद्यापही मोबाईल भेटतायत. त्यावेळेस मी असं म्हणालो होतो चर्चेच्या वेळेस की तुमचा जेल सुप्रिंटेंडेंट जर मजबूत असेल तर या घटना अजिबात घडणार नाही. मोबाईलचा वापर, ड्रग्सचा वापर, आणि याचा अर्थ ना बाहेर धाक आहे ना जेलमध्ये गेल्यावर लोकांना धाक राहिला आहे. म्हणजे हे राज्य आता गुन्हेगारांसाठी सुरक्षित राज्य होते काय? आम्ही जर जेलात गेलो तरी आमचे चोचले तिकडे पुरवले जातील. म्हणून गुन्हा करणाऱ्यांना जेलची भीती वाटत नाही. जेलची भीती वाटावी अशा प्रकारची सरकारकडून अपेक्षा असते लोकांची, सामान्य माणसाची. तर दुर्दैवानं हे सगळे ड्रग्स आणि भ्रष्टाचाराचे अड्डे जर जेल होत असतील तर मला वाटतं की महाराष्ट्रातील कायदा सुव्यवस्थेचे वाटोळे झालं आहे, चिंधळ्या उडाल्या आहेत, असाच त्याचा अर्थ काढता येईल. हिंदी मी काल पण बोललो होतो. नाही, मी काल पण बोलताना म्हणालो आंदोलनामध्ये काही तिकडे जे आंदोलन ज्या घटकासाठी आहे, ज्या विद्यार्थ्यांसाठी आहे, ज्या तरुणांसाठी आहे, विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी आहे, त्यामुळे कोणालाही कुठेही जाता येईल, त्याला काही बंधन नाही. काल नागभीडमध्ये बंद पाडला गेला आमच्या वंचित बहुजन आघाडीकडून. जाताना मला तो मोर्चा दिसला, मी थांबलो आणि त्यामध्ये काही काळ त्यांच्याबरोबर मी थांबलो, बोललो, चर्चा केली, भाषण दिलं. जे जे आंदोलन या हुकुमशाहीच्या विरोधात असेल, लोकशाही विरोधात असणाऱ्यांच्या विरोधात असेल,
विद्यार्थ्यांच्या हक्काच्या साठी असेल, त्या त्या आंदोलनामध्ये आपल्याला कोणालाच बंधन नाही, तिथे पक्षाचा बंधनाचा विषयच नाही. तिथे कोणी जावं आणि आंदोलन मजबूत करावं आणि या सगळ्यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभं राहण्याचं धाडस दाखवावं, अशीच आमची भूमिका आहे. कर्जमाफीची पहिली यादीमध्ये 550 शेतकऱ्यांची नावं आली, त्यावर टीका झाली होती. चंद्रशेखर बावनकुळे आता म्हणाले की पुढच्या 15 दिवसात पूर्ण यादी क्लिअर होईल. आनंद आहे, आम्ही स्वागत करतो. कितीची यादी येते त्याच्यावरच आमचं लक्ष आहे. कारण एकीकडे शेतकऱ्यांची ज्या पद्धतीनं लूट चालली आहे, त्यामध्ये आताच माझ्याकडे एक माहिती आली आणि तो आता प्रस्ताव HPC कडे चाललेला आहे. मी आता IGR शी बोललो. खरं तर महाराष्ट्रामध्ये 45 लाख खरेदी विक्रीचे व्यवहार होतात आणि या 45 लाख खरेदी विक्रीमध्ये ज्यांना खरेदी आणि विक्री करायची आहे तो सर्च रिपोर्ट काढतो किंवा आवश्यकता असेल तर तो व्यक्ती कुठल्या पेपरमध्ये जाहिराती देतो. परंतु एका खाजगी कंपनीचे चोचले पुरवण्यासाठी त्यांनी एक खाजगी कंपनी पुढे आली महाराष्ट्रात आणि त्या कंपनीचे सॉफ्टवेअर घेऊन एक पोर्टल तयार केलं गेलं आणि त्या पोर्टलवर कंपल्सरी खरेदी विक्री करणाऱ्यांनी नोटिसापोटी 4,000 रुपये भरावेत. म्हणजे गरीब माणसाकडून 4,000 रुपये वसूल करायचे. हा नवीन धंदा त्या कंपनीने सरकारला दिला आणि सरकारने तो प्रपोजल आता पुढे नेत आहे. साधारणतः 1,800 कोटी रुपये वसूल होतील. त्यातले 900 कोटी रुपये सरकारकडे जातील आणि 900 कोटी रुपये दर वर्षाला त्या खाजगी कंपनीकडे जातील. 5-25 कोटीचा सॉफ्टवेअर बनवून 5 वर्षाचा करार करायसाठी काय या लोकांनी तो प्रपोजल पुढे आणलेला आहे, त्या कंपनीने आणि सरकारने. मी IGR शी आत्ता बोललो की कायद्यात काय तरतूद आहे. मी घेणारा आहे किंवा मी विकणार आहे आणि पुढचा घेणार आहे, आमचं अंडरस्टँडिंग असेल तर आम्हाला जाहिरात द्यायची गरज नाही आणि कायद्यात अशी कुठलेही कंपल्सरी केलं पाहिजे असं बंधन नाही. तरी पण 1,800 कोटी रुपये सामान्य माणसाच्या खिशातून काढायसाठी 4,000 रुपये प्रमाणे नवीन धंदा या सरकारने पुढे आणला आहे. याचा कडाडून आम्ही विरोध करणारच आहोत. आता मी IGR शी बोललो, महसूल सचिवांशी बोललो की जिथे काही कंपल्सरी नाहीच आहे तर असे नवीन धंदे करून सामान्य माणसाची लूट का करता तुम्ही 4,000 रुपये प्रमाणे. त्याला जाहिरात द्यायची असेल विक्री करताना किंवा खरेदी करायला तो देईल वृत्तपत्रात 4,000 रुपयाची 5,000 रुपयाची. पण ज्याला द्यायचं नाही पण तुम्ही कंपल्सरी कराल आणि 45 लाख साधारणतः सेल होतात महाराष्ट्रात. इंटू 4 4,000 म्हणजे 1,800 कोटी गरीबाचे लुटायसाठी काही हरामी कॉन्ट्रॅक्टर म्हणजे यातले ही एजन्सी जे कंपनी आहे ती सरकारला घेऊन जर पुढे येत असेल आणि त्या प्रपोजलला जर पुढे नेलं जात असेल तर मला वाटतं ही लोक लूट करायसाठीच आले आहेत आणि गरीबाचे पॉकेट कामा मारायसाठी पॉकेट कापायसाठीच आले आहेत असा त्याचा अर्थ होईल. आम्ही यावर लक्ष ठेवून आहोत आणि हे लूट आम्ही होऊ देणार नाही. झालं तर सरकारला यामध्ये खूप मोठी बदनामी होईल. वृत्तपत्रांना जी जाहिरात देऊन सगळे वाचतात त्याच्या त्या पोर्टलवर जाईल कोण वाचायला नोटीस आणि नोटीसचा उत्तर असा आहे की इतरांना माहिती व्हावी. त्या पोर्टलवर गेलं तर खरेदीवाल्याला माहित होईल आणि इतरांना माहित होईल, पण वृत्तपत्रात आल्यानंतर सगळ्यांना माहित होईल. एवढी साधी अक्कल जर हे पुढे प्रपोजल नेणाऱ्याला आणि स्वीकारणाऱ्याला नसेल तर मला वाटतं राज्याचं दुर्दैव आहे आणि सामान्य माणसाचं दुर्दैव आहे. राहिला शेतकऱ्यांचा प्रश्न कर्जमाफीचा. कर्जमाफी आता आम्ही बघू किती कर्जमाफी होत आहे, सरकार किती देत आहे. 532ची यादी आली, पुढे कितीची यादी येते त्यावर आमची टीम काम करते. पण कुठे आहे शेतकरी सुरक्षित? तुम्हाला माहित असेल धाराशिव जिल्ह्यामध्ये 22,400 शेतकऱ्यांना कागदपत्री धाराशिव मध्ये आता माझ्याकडे मोठं प्रकरण आलं सगळ्या पुराव्यानिशी कृषी अवजार किंवा कृषी साहित्य दिल्याच्या 21 कोटी रुपये काढून घेतले. त्यांना ते साहित्य दिलंच नाही. धाराशिव जिल्ह्यात साहित्य वाटप दिलंच नाही. त्यामध्ये मृत शेतकऱ्यांचे 16 नाव आहे. मृतक शेतकऱ्यांचे त्या यादीमध्ये
16 नावं आहेत आणि 21 कोटी रुपये धाराशिव जिल्ह्यामध्ये त्या अधिकाऱ्यांनी घोटाळा करून साहित्य न देता, कृषी साहित्य न देता काढून घेतलेत आणि पैसे खाऊन टाकले. हे महाराष्ट्र आता कशासाठी सुरक्षित आहे मला माहित नाही, पण असे मोठ्या प्रमाणात घोटाळे राज्यात दररोज सुरू आहेत आणि सरकारचं लक्ष फक्त टक्केवारीमध्ये आहे. त्यापेक्षा सरकारचं लक्ष दुसरीकडे नाही. टक्के मिळाले की तोंड दाबून घ्यायचं, तोंड शिवून घ्यायचं, एवढाच धंदा आता सरकारचा झालेला आहे. राष्ट्रवादी संदर्भात एक बातमी आहे. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्यामागे नेतृत्व कोण करणार हा मुद्दा अडकल्याचं काही माहिती पुढे आली. ते त्यांचं ते बघत बसतील, आम्हाला काय करायचंय त्यांचं ते पाहावं, कोणी करावं किंवा जावं की नाही जावं. पण माझा विश्वास आहे की पवार साहेब या इतके वर्षे पुरोगामी विचाराला धरून आहेत, तेच विचार धरून राहतील अशी आम्हाला माहिती आहे. आता शेवट पुढे काय होतं, आम्ही काही ज्योतिषी नाही आणि आम्ही काही कोणाचा हातही पाहिला नाही की कोण कुठे जाईल आणि कोणाबरोबर युती मिळून हा सेकंड करेल. त्यामुळं ज्यांचा याच्यावर जास्त विश्वास आहे त्यांनाच हा प्रश्न तुम्ही विचारले तर बरं होईल. थँक्यू. हिंदी. पेपर लीक लॉ की बात कर रहे हैं कि सदन में लाया जाएगा, क्या कहना है? देखो, कानून तो बहुत है. कानून क्या पेपर लीक करने के लिए, इसके प्रतिबंध करने के लिए कानून नहीं, अभी नया कानून की जरूरत है. बाबा साहब अम्बेडकर ने हमारे यही कहा था कि संविधान तो कितना भी अच्छा हो, उसको इम्प्लीमेंट करने वाले अगर गंदे लोग हैं, ठीक नहीं है, तो संविधान का, अच्छे संविधान का मतलब नहीं रहेगा. वैसे ही कानून कितना भी अच्छा लाओ, पर कानून को इम्प्लीमेंट करने वाले ही चोर निकले तो फिर क्या है. आज तो वही हुआ है. 100 बार अगर 10 साल में पेपर लीक होता है तो इसका मतलब यही है कि जो उधर बैठे हैं, जिनके अधिकार क्षेत्र में बात आती है, वही चोरों के साथ में मिले थे. और इसीलिए आज बच्चों के भविष्य का बड़ा सवाल खड़ा हो चुका है. तो प्राइम मिनिस्टर कुछ भी कहे, एक निकम्मे शिक्षा मंत्री को, जिनके कार्यकाल में बार बार पेपर लीक हो रहा है, बच्चों का भविष्य खतरे में है, एक रिजाइन लेने के लिए डरते हैं नैतिकता के आधार पर, नीतिमत्ता के आधार पर. तो उनकी नैतिकता, नीतिमत्ता पर कितना विश्वास है, ये देश की जनता जानना चाहती है. नहीं, क्या करे, 27 दिन तक उन्होंने अनशन किया. जो सरकार कभी इतनी भी मतलब तानाशाही होती है क्या. एक इंसान पूरा विश्व में जिनका नाम है, जो एक सामाजिक क्षेत्र में जिनका बड़ा योगदान है, जिन्होंने मिलिट्री को बड़ा ट्रेंड बनाकर जो -40 डिग्री में रहते थे उनके लिए सुविधा निर्माण किया. शिक्षा में उन्होंने जो क्रांति लाई थी, जो बच्चे पढ़ते नहीं थे उनके लिए उन्होंने बड़ा योगदान दिया. ऐसे एक देश का एक समर्पित आदमी देश के बच्चों के भविष्य के लिए उपोषण करता है, अनशन करता है और उसको समाप्त करने के लिए 27 दिन लगते हैं. तो यही इसका विश्वास, इसका मतलब है कि अभी युवा भड़क चुका है, युवा इनके कंट्रोल में नहीं रहा है, रोज इनको गालियां दे रहा है. अभी तो मुझे ही शर्म आती है कि सरकार को कमर के नीचे गालियां बच्चे दे रहे, थोड़ी तो भी शर्म कुर्सी पर आसीन लोगों को आनी चाहिए. ये क्यों हो रहा है. आज उन्होंने अनशन तोड़ा है, पर कांग्रेस की भूमिका राहुल जी ने रखी थी, खड़गे साहब ने रखी थी. उन्होंने यही कहा था कि 5 मुद्दों पर पहले इंप्लीमेंट होना चाहिए. एक, धर्मेंद्र प्रसाद का राजीनामा, रिजाइन होना चाहिए. दूसरा, जिन बच्चों ने आंदोलन में उतरे थे उनको ऊपर गुनाह दाखिल हुआ है, जो ऑफेंस दाखिल हुए उनको पीछे लेना चाहिए. जिन्होंने बच्चों को मारा है उस पुलिस के ऊपर कार्रवाई होनी चाहिए. और लड़कियों के साथ में जो गलत व्यवहार किया है उनके ऊपर भी कार्रवाई होनी चाहिए. ये ऐसे 5 मुद्दों को, और कोई एक मुद्दा है, 5 मुद्दों को लेकर उन्होंने पहले निर्णय लेने की बात सरकार को आगाह किया है. अगर सरकार करती है तो इसके आगे बात होगी, नहीं तो हमारे शीर्ष नेतृत्व इस बारे में चर्चा करेंगे. तुम्हारे जेब में पूरा डाल दूंगा, तुम्हारा कैरियर खत्म हो जाएगा. क्या चल रहा है महाराष्ट्र में कानून व्यवस्था को? आज का भी वीडियो ट्वीट हुआ है, एक लड़की के साथ
लड़की के साथ में विनिमय होंगे, उसके ऊपर भी कार्रवाई हुई है। वो जो जिसने ड्रग्स भी धमकी दी थी, 50 ग्राम मैं तुम्हारे जेब में डालकर तुमको अरेस्ट करूंगा और तुमको लटका दूंगा, तो मुझे लगता है कि एक तो बात स्पष्ट है कि पुलिस के पास में ड्रग्स है और सरकार के इशारे पर चाहे जिसको भी वो लटका सकते हैं। ये अभी पुलिस के कहने से ही पता चला है, ये बात तो स्पष्ट है। दूसरी बात ऐसी है कि जिसने भी लड़कियों के साथ में अत्याचार किया हो, गलत व्यवहार किया हो, तो ये पुलिस को, सब पुलिस इसके लिए जिम्मेदार है, ऐसे में नहीं मानता। कुछ पुलिस अच्छे भी है, पर इनकी मस्ती जो है, इनका प्रोटेक्शन कौन कर रहा है कि जो इतनी इतनी मस्ती करते हैं या इस गलत तरीके से ये जनता के साथ में पेश आते हैं और ऐसी धमकियां देते हैं। तो इसका मतलब यही है कि कानून की व्यवस्था को यहाँ पे महाराष्ट्र में कोई रखने वाला या इसको कानून व्यवस्था को संभलने वाला कुछ कमजोर तो दिखाई नहीं दे रहा है। इसीलिए इस तरह के महाराष्ट्र में कानून व्यवस्था का धज्जियां उड़ती नजर आ रही है। बीजेपी की आज मंत्रिमंडल के साथ बैठक है, कैसे देखते हैं आप मुंबई में उनकी बैठक होने का? नहीं, यही बैठक अगर पिछले 25 दिन से होती, 20 दिन पहले, तो बच्चों के सर फोड़ने की जरूरत केंद्र सरकार को नहीं पड़ती। अब पूरा देश का युवा रास्ते पर आने के बाद अब इनको बुद्धि, इनके दिमाग काम करना चालू किया है, नहीं तो इनका दिमाग काम नहीं करता था। इनको यही लगता था कि क्या करेंगे ये बच्चे, इनको मार तोड़ के हम लोग भगा देंगे और आंदोलन को कुचल देंगे, जैसा किसानों का आंदोलन कुचल दिया था। इनको यह हिम्मत थी। आज इनकी हिम्मत, ये डरे हुए है। ये अभी युवा जितनी ताकत से पूरे देश में उतरा है, तो ये सरकार डरी है, डर के मारे कुर्सी न छीन जाए, इसीलिए उनको चर्चा के लिए बुलाया है।